आणि आमंत्रित केले ते अर्थात याच दरम्यान आपण पाहतोय मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. मी विनंती करतो की बंटी मसुळकर आपल्या शुभ हस्ते सुशांत कांबळेला इथे मॅन ऑफ द मॅचचा चषक देऊन सन्मानित करायचा आहे. वेल्डन सुशांत, अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो आपल्या संघासाठी. बंटी मसुळकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सुशांत कांबळेला इथे सन्मानित केले जाते. लेट्स प्ले पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, दणदणीत खणखणीत षटकार. सुंदर फटका आपण पाहतोय फलंदाज रतनच्या बॅट मधून. सूरजच्या बॅट मधून आपण पाहतोय एक शानदार षटकार. सुयश आणि रोशन ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे रतन गोलंदाजच्या मोर्चावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय? साधा सोपा झेल सोडला जातोय, तो देखील फलंदाज सुयश याचा. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले या खेळाडूने, कारण का नक्कीच या जीवदानाचा तो पुरेपूर उपयोग घेणार यात तिळ मात्र शंका नाही आहे. या एक धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आल्या त्या 7 धावा. 4 षटकांचा सामना आपण पाहतो, जिथे सलामीची जोडी शिवशक्ती लोणारे संघाची सुयश आणि रोशन ही जोडी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू रतनचा, या चेंडूवरती मात्र अप्रतिम झेल स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि सुयशला जावं लागते माघारी. पहिला धक्का जरूर लागतोय तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर झेल सोडला गेला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक होता तो नक्कीच अतिशय दर्जेदार असा त्याने झेल टिपलाय आणि एक महत्त्वाच्या खेळाडूला तंबूत सुद्धा पाठवलंय. पहिला धक्का लागलाय तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला, जिथे धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 1 बाद 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, जिथे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावांची गरज असेल ती अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला, कारण का याच षटकामध्ये धावा येत असतात. पूर्णपणे आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 2च खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे नक्कीच या षटकाचा फायदा घ्यावा लागेल फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानामध्ये नागेश येतोय, तर नागेशला सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल. तर जागृती थळ संघाला एक सूचना असेल की लगेचच आपला सामना खेळवला जाईल. यातील विजेता संघ आणि जागृती थळ दुसऱ्या फेरीचा सामना आपण खेळवणार आहोत, याची नोंद घ्या. चांगला चेंडू आपण पाहतोय, मोठा फटका जरूर खेळण्याचा होता फलंदाज नागेशला, पण इथं चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक चांगला टप्पा आपण पाहतोय. गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतरची गोलंदाजी आपण पाहिली तर नक्कीच एक अचूक टप्प्याची पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. यावेळचा चेंडू बराचसा बाहेर बळतोय. नक्कीच पंच मोहम्मद बकवाल सर कळवतात की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती अर्थात 1 बाद 8 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे पहिले षटक चालू आहे आणि पहिले षटक चालू असताना एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. हा चेंडू बराचसा बाहेर वळतोय, पंचांचा इशारा येतो की 1 बाउन्स. चेंडू वाईड सुद्धा आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय पुन्हा एकदा धावफलकावरती 1 धाव येणार आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते, ती अर्थात 9 धावा धावफलकावरती लागतील. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानामध्ये संपलाय. हाही चेंडू आपण पाहतोय, सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला. नक्कीच फलंदाज नागेशला इथे बीट करून जाणारा चेंडू कमबॅक केलंय, त्या अर्थात गोलंदाज रतनने कौतुक करावं लागेल, कारण का पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही आहे, परंतु लाईन अँड लेंथवर आता मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. षटकातील अंतिम चेंडू सुद्धा आपण पाहतोय, सुंदर चेंडू, चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं या शेवटच्या 2 चेंडूंवरती.
जिथे आपण पाहतो एकही धाव आली नाहीये. षटक क्रमांक आपण पाहिलं तर नक्कीच इथे पहिलं समाप्त होतंय आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 9 धावा. एक बाद 9 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालंय. अर्थात पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. अजूनही पहिल्या सत्रामधील जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्थात येणारे 18 चेंडू, या 18 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं ना तर नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल, कारण का धावांची सुद्धा गरज आहे. रोशन सुद्धा आपण पाहिला तर शिवशक्ती लोणारे संघाचा एक प्रामुख्याचा खेळाडू आहे आणि पेंडॉलमध्ये आपण पाहिलं तर मंदार सारखा एक मोठा खेळाडू अजूनही बाकी आहे. त्यामुळे नक्कीच एक चांगली धावसंख्येकडे वाटचाल करणार शिवशक्ती लोणारे संघ, यात तिळमात्र शंका नाही आहे. परंतु त्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये होणं देखील महत्त्वाचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजच्या ट्रॅकवरती तुषार येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन तुषारला सुद्धा आपण पाहिलं ना तर नक्कीच बीच बॉईज अलिबाग संघाकडून त्याने नक्कीच एक चांगला खेळ केलाय. परंतु आज क्रीडा भवनच्या मैदानामध्ये जिथे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला खेळ होणं देखील अपेक्षित आहे. जर संघाला जिंकायचं असेल तर जरूर इथे एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी देखील करावी लागेल गोलंदाज तुषारला. रोशन आणि नागेश ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे आतापर्यंत एक महत्त्वाचा खेळाडू जो की आपण पाहिलं तर सुयश बाद होऊन तंबूत परतलाय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतो गोलंदाज तुषार याचा फुलटॉस चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एक चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा आपण पाहिली तर नक्कीच चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती अर्थात 10 धावा धावफलकावरती लागतात. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते धावसंख्या. षटक क्रमांक दुसरं चालू असताना एक चांगली सुरुवात पाहायला मिळते, ती अर्थात तुषारच्या माध्यमातून. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर खेळून काढलेला फटका, जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल चेंडूवरती तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण करण्यात येते आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल, ती अर्थात 12 धावा धावफलकावरती लागतात. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो या षटकामध्ये पाहायला मिळते, ती अर्थात तुषारच्या माध्यमातून. मोठे फटके पाहायला मिळत नाही या षटकामध्ये. या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज नागेश बॅक टू दी पव्हिलियन. दुसरा धक्का लागेल तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय शिवशक्ती लोणारे संघाच्या माध्यमातून मंदार येतोय. मंदार म्हटलं की नक्की शिवशक्ती लोणारे संघाचा एक बॅकबॉन खेळाडू, अर्थात आधारसम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूने शिवशक्ती लोणारे संघासाठी कित्येक सामने जिंकून दिलेत. असा खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये एंट्री करत असताना. या खेळाडूला मात्र नक्कीच एक चांगला खेळ करावा लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 गडी बाद धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 12 धावा, जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत तुषारचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि केवळ 3च धावा खर्च करत एक महत्त्वाच्या खेळाडूला त्यांनी तंबू सुद्धा पाठवलंय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, जी गोलंदाजी अपेक्षित होती बीच बॉईज अलिबाग संघाला, ती गोलंदाजी मात्र तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु मंदार बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी खेळ करत असतोय, कारण काय मंदारने नक्कीच कित्येक सामन्यांमध्ये एक चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज तुषार याचा ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मंदारला. आले आपण पाहतोय मंदारच्या बॅटमधून मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, फरक पडत नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार आले आपण पाहतोय मंदारच्या बॅट मधून एक मोठा फटका येतोय आणि मंदार याच फटक्यांसाठी ओळखला जातो. संजय सर आपण पाहिलं ना तर नक्कीच मंदारने खऱ्या अर्थाने मागील 4 ते 5 वर्षांचा हंगाम आपण पाहिला तर नक्कीच या मंदारने अतिशय दर्जेदार असा खेळ केलाय या अलिबाग तालुक्यामध्ये. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती अर्थात 18 धावा धावफलकावरती येत आहेत. ओव्हर द विकेटने मारा आपण पाहतोय.
थोडा आपण पाहतोय रनअप मध्ये थोडीशी अडथळा निर्माण होतोय गोलंदाजाला. तर संघाची धावसंख्या आपण पाहतो आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या चेंडूवरती आपण पाहतोय अलाउंड द कार्पेट खेळायला फटका, जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. ते अर्थात 19 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. तुषारचं जरूर कौतुक करावं लागेल, कारण का या षटकामध्ये आहे ना पहिले 4 चेंडू अतिशय दर्जेदार हाताळले, 3 चेंडू, परंतु तदनंतर चौथ्या चेंडूवरती मंदारच्या बॅटमधून एक षटकार आला. 5व्या चेंडूवरती सुद्धा चांगलं कमबॅक पाहायला मिळालं, त्या अर्थात गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. आणि आता मात्र या षटकातील अर्थात दुसऱ्या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी. रोशन बघूया कशा पद्धतीचा खेळ करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु खोलवर राहिलेला चेंडू, जिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकही धाव मात्र येत नाहीये. षटक क्रमांक इथे दुसरं देखील समाप्त होत आहे आणि 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या, त्या अर्थात 19 धावा. उर्वरित अजूनही आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळणं बाकी आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय, परंतु अजूनही 12 चेंडूंमध्ये बऱ्याचशा धावा जमा कराव्या लागतील शिवशक्ती लोणारे संघाला. बीज बॉईज अलिबाग संघ सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला संघ आहे, त्यामुळे जरूर या संघाला एक चांगली कामगिरी करावीच लागणार. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय बीज बॉईज अलिबाग संघाच्या माध्यमातून पराग येतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू आपण पाहतो गोलंदाजच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय, परंतु परागला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर आपण पाहिलं तर ज्याच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू अर्थात मंदारला आपण पाहतोय. परागचा पहिला चेंडू आपण पाहतोय या 30व्या षटकातील. पहिला चेंडू आपण पाहतोय वेगवान चेंडू, पूर्णपणे मंदारला बीट करून जाणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे चेंडू उचली घेतोय. चांगल्या पद्धतीचं एक्झिक्युशन सुद्धा पाहायला मिळालं या चेंडूवरती गोलंदाज परागच्या माध्यमातून, कारण का अशा पद्धतीची गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही आहे, परंतु आज मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी पराग आपल्या माध्यमातून करतोय. खोलवर टाकलेला चेंडू, परंतु या चेंडूवरती नक्कीच सरळ बॅटने खेळलेला फटका. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे, चौकार. सुंदर फटका आपण पाहतोय आणि या फटक्यांची गरज आहे ती अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला. ज्या पद्धतीने मंदार खेळतोय आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, चौकार आपण पाहिला, तर नक्कीच आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या, त्या अर्थात 23 धावा. 3रा षटक चालू आहे. अजूनही आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये, त्यामुळे नक्कीच एक चांगली धावसंख्या रचावी लागेल लोणारे संघाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका मंदारच्या बॅटमधून, बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत मंदारच्या बॅटमधून. चांगल्या पद्धतीचे आता मात्र फटकेबाजी करत असताना मैदानामध्ये मंदार. पहिला चेंडू निर्धावला, परंतु तदनंतर मंदारने नक्कीच कमबॅक केलं फलंदाजीवर आणि धावफलकावरती धावा आल्या, त्या अर्थात 27 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाला देखील चकून चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जातोय. बॅक टू बॅक आपण पाहतोय 3 चौकार येत आहेत. मंदारच्या बॅटमधून एक दर्जेदार असा खेळ पाहायला मिळतो या मैदानामध्ये आणि मंदारने नक्कीच गेली कित्येक वर्ष असा खेळ केलाय, त्यामुळे आपण पाहिले तर नक्कीच मंदारावरती पूर्णपणे विश्वास आहे शिवशक्ती लोणारे संघाचा आणि त्या पद्धतीने सुद्धा आपण पाहतोय मैदानामध्ये खेळ चालू आहे. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती अर्थात 31 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका, मंदार ऑन द फायर. अक्षरशः गोलंदाजी पिटाई चालू आहे मैदानामध्ये. यावेळी चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी.
चांगल्या दर्जाची फटकेबाजी पेश करत असताना फलंदाज मंदार तब्बल 37 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकाचा विचार केलात तर नक्कीच आतापर्यंत पूर्णपणे खरपूर समाचार घेतला जातोय फलंदाज मंदार मात्रेच्या बॅट मधून. जबरदस्त असे फटके आपण पाहतोय. मंदार मात्रे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, परंतु ज्या पद्धतीची त्याची फटकेबाजी मैदानामध्ये पाहिली ना तर नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. शेवटचा एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज पराग. या षटकांमध्ये नक्कीच खोऱ्याने धावा येत आहेत आणि या धावाची गरज होती ती अर्थात मैदानामध्ये जिथे नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ शिवशक्ती लोणारे संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक आपण पाहताय. घर बसल्या सुद्धा आपण पाहिलं तर dreamscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल. तर नक्कीच या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा या चॅनलवरती आपल्याला भेटीसाठी येतील. तर सर्वांना एक विनंती असेल की आपण dreamscricket.in ला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे आपण पाहतोय चालू असलेला सामना. आजच्या दिवसातील दुसरा सामना शिवशक्ती लोणारे विपक्ष बीच बॉईज अलिबाग या दोन संघादरम्यान लढत मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 37 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय मंदारच्या बॅटमधून एक लांब पल्ल्याचा नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहतो हा आलेला एक मोठा फटका आणि षटक क्रमांक ते तिसरं देखील समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा आल्यात 43 धावा. काय फटकेबाजी आहे चालू मैदानामध्ये. अप्रतिम पद्धतीने आपण पाहतोय मंदारच्या बॅट मधून धावा येत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर नक्कीच थोडासा बॅकफुटला सरकला तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघ. सुरुवातीला नक्कीच सुयशने एक चांगली सुरुवात करून दिली. एक षटकार आला, तदनंतर आपण पाहिलं तर सुयश बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर नागेशने कुठेतरी थोडं बॅकफुटला आणून ठेवलं त्या अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला. परंतु जसा मंदार मैदानामध्ये आला तसा मंदारने कमबॅक करायला सुरुवात केली आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय चौकार आणि षटकारांची आतिषबाजी व्हायला लागली. नक्कीच या धावा खूप महत्त्वाच्या होत्या. षटक क्रमांक अंतिम घेऊन कोण येणार बीच बॉईज अलिबाग संघाच्या माध्यमातून. तुषार येतोय नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन. बघूया तुषार कशा पद्धतीची इथे गोलंदाजी हाताळतोय, कारण का अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघाचा. परंतु कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. बीच बॉईज अलिबाग संघाला ज्या पद्धतीने आतापर्यंत धावफलकावरती आल्यात ना तर नक्कीच आतापर्यंत एक भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघ. रोशन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू, परंतु खराब क्षेत्ररक्षण. स्वराज दातार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 44 रन्स ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती लागतात आतापर्यंत. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे जिथे आपण पाहतोय पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना आतापर्यंत नक्कीच एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती अर्थात मंदार मात्रेच्या बॅटमधून. परंतु अजूनही पहिल्या सत्रातील 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये येणं बाकी आहे आणि मंदार मात्रे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. तुषारचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. बघूया यावेळी कशा पद्धतीने पाहायला मिळतोय. परंतु हा चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने नक्कीच धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 45 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली धावसंख्या आपण पाहतो आतापर्यंत शिवशक्ती लोणारे संघाने उभी केली धावफलकावरती. चांगला चेंडू आपण पाहतो, खोलवर टाकलेला चेंडू, परंतु पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. स्वराज दातार ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर नक्कीच एक चांगली क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. स्वराज दातार कुठेतरी आपण पाहिलं तर थोडा प्रॅक्टिसच्या
अभावामध्ये दिसत नाहीये, चेंडू त्याला सापडत नाहीयेत. एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 धावा धावफलकावरती लागतायत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे बीच बॉईज संघाला कमीत कमी धावांपासून जर रोखायचं असेल शिवशक्ती लोणारे संघाला, तर नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळावी लागेल. षटकातील पुढील चेंडू, चांगला फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार रोशनच्या बॅट मधून आता मात्र पहिला षटकार येतोय या सामन्यामधील. तर नक्कीच या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 52 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघ. ज्या पद्धतीने हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळ करतायत, पूर्णपणे बॅकफुटला पाठवून दिलंय त्या अर्थात बीच बॉईज अलिबाग संघाला. चांगल्या पद्धतीची फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. उर्वरित अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रातील. बघूया कितपर्यंत मजल मारणार तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघ. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय कावकॉर्नरच्या दिशेने. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात, परंतु जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 54 धावा. 2 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी आहे या अंतिम षटकामधील. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आलाय परंतु लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर नक्कीच पूर्ण करण्यात यश येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती अर्थात 55 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केली ते अर्थात शिवशक्ती लोणारे संघाने. परंतु आता मात्र अंतिम षटकातील अंतिम चेंडू. बघूया अंतिम चेंडूवरती मैदानामध्ये काय घडतंय. जिथे मंदार म्हात्रे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय त्याच्या बॅटमधून नक्कीच धावा येत आहेत या सामन्यामध्ये. पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू. षटकातील अंतिम चेंडू आपण पाहतोय आणि अंतिम चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय एक लांब पल्ल्याचा नेत्रदीपक समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना मंदार म्हात्रेच्या बॅटमधून षटकार येतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 4थं देखील समाप्त होतोय. या दरम्यान आपण एक सन्मान घेतोय. मी विनंती करतो की ॲडव्होकेट अनिरुद्ध पाडावे आपल्या शुभ हस्ते श्रीनाथ पाटील सर यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. ॲडव्होकेट अनिरुद्ध पाडावे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय श्रीनाथ पाटील सर यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषकामध्ये नक्कीच एक अमूल्य वेळ खर्च करून आपल्या मंडळाला त्यांनी भेट दिली, स्पर्धेला भेट दिले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानूया. आणि नक्कीच चार षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अर्थात पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपतोय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 61 धावा. 62 धावांचं आव्हान असेल त्या अर्थात बीच बॉईज अलिबाग संघाला. बघूया या 62 धावांचा पाठलाग करत असताना इथे कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळते हे ऐकवण्यासाठी घेऊन जातो दुसऱ्या सत्राकडे आमचे साथी समालोचक मित्र आमचे गुरुवर्य संजय म्हात्रे सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू संजय म्हात्रे सर. धन्यवाद आशुतोष. लागोपाठच्या 2 मॅचमध्ये धावा आपण बघितल्या तर 60च्या वरती झालेल्या आहेत. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये 62 धावा झाल्या होत्या, सामना चेस झाला नव्हता. परंतु दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा 61 धावा झाल्यात आणि
त्याचं आव्हान ते आपण बघतोय ब्रिच बॉयजचा अलिबाग या संघाच्या समोरती असेल. या मैदानावरती प्रॅक्टिसचा असणारा संघ या 61 धावा कशा पद्धतीने चेस करणार की शिवशक्ती लोणारे हा संघ या धावा डिफेन्स करतोय हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल. एका लाईनमध्ये अगदी शिवशक्ती लोणारे हा संघ मार्गस्थ झालेला आहे. धन्यवाद शिवशक्ती लोणारे संघाचे खूप धन्यवाद. पुढील मॅच व्हीसीएन कुरुल आणि अल अजीज अलिबाग या दोन्ही थोडासा बदल आहे मॅचमध्ये, ऐकून घ्या. जो पहिल्या फेरीमध्ये सामना जिंकला तो जागृती थल आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल त्यामध्ये सामना होईल पुढील. तर पुढील सामन्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. जागृती थल आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल त्यामधील सामना असणार आहे. त्यामुळे जागृती थल आपण कुठेही जाऊ नका. नाणेफेकीसाठी शेवटचं षटक ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला मात्र आपला कॅप्टन इकडे पाठवून द्यायचं आहे. शेंद्रे बॉईज आयोजित प्रशांत नाईक पुरस्कृत नगर अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेमध्ये आजच्या दुसऱ्या दिवसाचा हा दुसरा सामना आपण पाहतोय आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. अर्थात या क्रीडांगणावरती उपस्थित जे प्रेक्षक आहेत, जे इथे उभे राहून मॅच बघत आहेत, इथे बसून मॅच बघत आहेत, त्यांचं पुनश्च एकदा मी संजय मात्रे धोकोडे शेंद्रे बॉईज यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. जे यूट्यूबला या मॅचचं आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून या दुसऱ्या सत्राच्या समालोचनाला सुरुवात करतोय. जेथे जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता शिवशक्ती लोणारी संघाचा गोलंदाज अर्थात सज्ज झालेला आहे. सलामवीर अर्थात जे आपण बघतोय बीच बॉईज अलिबागचे सलामवीर जो आपण पाहतोय तो म्हणजेच जितेंद्र आणि सिद्धांत हे सलामीची जोडी मैदानात असेल. मॅचला सुरुवात झालेली आहे. पंचांकडून इशारा आलाय. सुरुवात होतोय. षटक नंबर पहिलं प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती शिवशक्ती लोणारी संघाचा मनीष गोलंदाजी मार्कवरती आहे. 30 गजच्या दायऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक, पाबंदीमध्ये क्षेत्ररक्षक आपण बघितलं. 1 पॉईंट, 1 शॉट कव्हर, 1 शॉट एक्स्ट्रा कव्हर, 1 मिड ऑफ आहे. 30 गजच्या दायऱ्यामध्ये 1 लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक, 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आणि नो प्लस डिक्लेअर सर. यस, नो प्लस डिक्लेअर म्हणजे फ्री हिट असेल. पुढील चेंडू हा फ्री हिट असू शकतोय. 4 क्षेत्ररक्षक आपण बघतोय ते ऑन साईडला आहे. 1 डीपमध्ये, 1 शॉर्ट स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, 1 स्क्वेअर लेग, 1 मिडॉनवरती क्षेत्ररक्षण. चेंडू पाठवलाय सरळ मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. जो आपण मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहिला होता तो स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलाय. या दरम्यान धाव अजून मात्र एकेरी मिळतोय. अर्थात जो फलंदाज आहे 3 धावा धावफलकावरती लागल्यात. जितेंद्र अर्थात त्याचं निकनेम लाल्या. अर्थात रायगड पोलीस या संघामधून गेले कित्येक वर्ष ज्या खेळाडूंनी अत्यंत जबरदस्त कामगिरी केली तो म्हणजेच लाल्या मैदानामध्ये आहे. या खेळाडूचा खेळ आपण कित्येक वर्ष बघितला आणि आज तो बीच बॉईज या संघाकडून खेळतोय. वयवर्ष तसं पाहता 40 पार, साधारणतः 50च्या आसपास आलेलं वय वर्ष आणि आज त्याची जी शरीरयष्टी जर बघितली 50 वय. बघा 50 मध्ये असताना सुद्धा तो या ठिकाणी जबरदस्त मैदानावरती जे वर्तन आपण बघितलं तर लाजवाब. काय फिटनेस अफलातून ठेवलेला आहे असा लाल्या मैदानामध्ये आहे. पूर्वीचं क्रिकेट रायगड पोलीस म्हणजे संपूर्ण रायगडभर ज्याचा दबदबा आणि दरारा पाहिला होता त्यामधला एक खेळाडू म्हणजेच लाल्या. समोरती जो फलंदाज पाहतोय तो म्हणजेच सिद्धांत हा स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत
कव्हर वरती क्षेत्ररक्षक झेल पकडतोय आणि त्याच वेळेला सुशांत बॅक टू द पॅव्हलियन. पहिला विकेट, पहिला फलंदाज या पहिल्या षटकामध्ये गारद होतोय. अत्यंत जबरदस्त अशी गोलंदाजी. मंचावर आपण राकेशला पाहतोय. पहिला विकेट या ठिकाणी गमावलाय सुशांतच्या रूपात, जे ते बीच बॉईज हा बॅटिंग करतोय आता. जे ते 61 धावांची आवश्यकता, 61 धावा झाल्यात, 62 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक साधारणतः 16च्या घरात म्हणजे 15 पॉईंट आणि वरती आपण विचार केला तर 7-5च्या सरासरीने धावा पाहिजेत. आणि अशा वेळेस आपण बघतोय पहिला विकेट सुशांतच्या रूपात बांधून परतलाय. पहिल्या षटकाच्या जर विचार केला तर धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत त्या 5 धावा, 1-5 अशा स्थितीमध्ये बीच बॉईज अलिबाग हा संघ जेथे धावा चेस करतोय. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय तुषार वर्तक हा नवीन फलंदाज मैदानात आलाय. 1 डाऊन साठी तो बॅटिंग साठी येतोय आणि त्याच वेळेला गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा रनअप मध्ये चूक झालाय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगच्या रनअपच्या दिशेने तो धावतोय. क्रीडा भवनचं हे क्रीडांगण आपण बघितलं तर चॅम्पियन ट्रॉफी नाईटची आणि त्यानंतर डेची ही क्रिकेटची स्पर्धा अर्थात चेंडरे बॉईज यांच्या वतीने एक दमदार फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब असा फटका येतोय 6 धावेसाठी. आणि ते आवश्यकता सुद्धा होती, मोठ्या फटक्याची गरज होती. या षटकामध्ये धावा कुठेतरी कमी आहेत. ज्या रनरेटनी धावा पाहिजे होत्या त्या रनरेटनी मात्र इथे कुठेतरी कमी पडत असताना या वेळेला जो नवीन आलेला फलंदाज तुषार वर्तक याच्या बॅटमधून अत्यंत चांगला फटका येतोय स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावा, 6 धावेनी स्कोरबोर्ड एकदाच उशाले घेतोय, तो म्हणजे 11 वरती. आणखीन एक चांगला फटका, मात्र चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स फील्ड करतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि त्याच वेळेला एकेरी धावेने धावसंख्या 12 वरती पोहोचलेला आहे. जेथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुशांतच्या विकेटच्या माध्यमातून 1-12 पहिलं षटक समाप्त होतोय. धावसंख्याचा विचार केला तर 15च्या वरती धावा पाहिजे होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये नवीन चेंडूवरती 12 धावापर्यंत मजल मारली जातोय या षटकामध्ये. काय म्हणता? षटक नंबर 2 प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय सुयश. शिवशक्ती लोणारे संघाचा सुयश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी तो आलाय. समोरती आहे फलंदाज तुषार राऊत. आडव्या बॅटने चेंडूला पाठवलाय. स्कारपेटच्या आधाराने चेंडू क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डिंग करतोय. तोपर्यंत एक धाव अजून मिळेल ती तुषारला आणि तुषारच्या या एकेरी धावेने धावफलकावरती एकूण धावा लागतात. स्कोरबोर्डवरती आपण जर बघितल्या तर 13 धावा लागल्यात, जिथे एक फलंदाज बाद झालेला आतापर्यंत पाहतोय. मधल्या एस्टीवरचा चेंडू डिफेन्स केलाय लाल्याने. या ठिकाणी आपण बघतोय कार्पेटच्या माध्यमातून त्याला मिड ऑफ वरती केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो आपण बघतोय मनीष क्षेत्ररक्षणासाठी आला होता आणि त्याने तो चेंडू पकडलाय. धाव मात्र कुठली येत नाही. स्कोरबोर्ड जैसे ते 13 वरती. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू टाकलाय. आडव्या बॅटने त्याला खेळायचं होतं, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू विकेट किपर आपण जो पाहतोय त्याच्या हातामध्ये गेलाय. धावफलकावरती स्कोरबोर्ड जैसे ते गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी रनअप चुकलाय. 13 धावा धावफलकावरती लागल्या, जे ते दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आज जर आपण पंच पाहिले तर या मॅचमध्ये ऑफिशियल म्हणून पुरुषोत्तम भगत मॅन फ्रॉम तेरोंडा आणि मोहम्मद बकवार अर्थात मांडला या हे दोन्ही पंच अत्यंत चांगले पंचांची कामगिरी संपूर्ण अलिबाग तालुका आणि मुरुड रोहा अशा 3 तालुक्यामध्ये ज्या पंचाने गेल्या काही वर्ष अत्यंत चांगली कामगिरी केले.
पुरुषोत्तम भगतला आपण सर्वच ओळखतो, ज्याने एक चांगलं क्रिकेट खेळलं थेरोंडा संघाकडून, असा हा पुरुषोत्तम भगत. सुंदर फुलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, षटकार. अत्यंत सुंदर नेत्र दीपक, डोळ्याचं पारणं पिटावा असा स्ट्रोक या आवेलेला स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावेसाठी गेलाय. जे मेन अंपायर आपण बघतो पुरुषोत्तम भगत यांचं जे क्रिकेट आपण बघितलं तर खूप मोठं आहे. गेली कित्येक वर्ष म्हणजे 3 दशकाहून जास्त, साधारणतः 35 वर्ष तरी ते क्रिकेट खेळत आहेत. आणि आज सुद्धा 40+ म्हणजे जे सामने होत असतात त्यामध्ये एक प्रमुख गोलंदाज म्हणून ज्यांची कामगिरी आज सुद्धा चालू आहे असे पुरुषोत्तम भगत जे अंपायर म्हणून आहेत, मेन अंपायर. आणि खरोखरच एक चाहता वर्ग आहे त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आणि त्यांनी जे क्रिकेट खेळलं ते एक वेगळं क्रिकेट आपण बघितलं होतं आणि अजूनसुद्धा ते खेळतात. मग ती रायगड प्रीमियर लीग 40+ची असू द्या. षटक नंबर दुसरं समाप्त झाले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावफलकावरती एकूण धावा आहेत त्या 20 धावा. 10च्या धावगतीने धावा आल्यात, 20 धावा. मात्र आता जिंकायला 12 चेंडूमध्ये 42 धावेची आवश्यकता, म्हणजे प्रति षटक 21 धावा पाहिजे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार येणे हे बीच बॉईज या संघासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. लगातार जर आपण बघितलं तर 2 सामने हे 60च्या वरती धावा. पहिल्या फलंदाजी करणाऱ्या जो संघ आहे त्यांनी पहिल्या मॅचमध्ये 62 धावा आणि दुसऱ्या मॅचमध्ये 61 धावा उभ्या केल्यात. आणि त्याचं आव्हान कशा पद्धतीने पार. पहिला मात्र डिफेन्स झाला होता, दुसरा मॅच काय होणार. फ्लायटेड चेंडू फुलटॉस बनवलाय आणि त्याला उडवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. लाल्याच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. सलामवीर जो आपण बघतोय लाल्या, आणि त्यावेळेला षटकारांनी त्या या गोलंदाजाचं राजचं स्वागत केलंय, जेथे प्रतिषटक 21 धावांची गरज होती. आणि अशा वेळेस पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मी म्हटल्याप्रमाणे 3 तरी षटकार येणे खूप गरजेचं आहे. राजचा दुसरा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा दुसरा सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून उंच हाय अँड हँडसम छक्का. गगनभेदी गगनचुंबी. अत्यंत नेत्रदीपक अजून एक फटका येतोय. ज्या पद्धतीने विस्फोटक फलंदाजी करायला पाहिजे होती ती लाल्याने आता सुरुवात केली. बघा क्रिकेट काय असते. असे 2 मोठे खेळाडू आज मैदानात आपल्याला बघायला मिळतात. एक पंचांच्या रूपात आहे तर दुसरा रायगडचा ज्याने नेतृत्व केलं, प्रतिनिधित्व केलं, तो लाल्या आज मैदानात विस्फोटक बॅटिंग करतोय. हे नवीन खेळाडूंसाठी एक चांगलं उदाहरण आहे. बघा 50च्या जवळ अगदी लाल्या आणि 50 पार केलेला पुरुषोत्तम आज दिवसभर उन्हात उभा राहून या ठिकाणी पंचांची कामगिरी करणार, म्हणजे शरीरयष्टी किती साथ देत असते आणि त्याच्यासाठी खूप व्यायामाची गरज असते. हा चेंडू थोडासा गोल्डन स्पॉटवरती पडल्यानंतर थोडा लेग कटर टाकला होता आणि त्यावरती मात्र कुठलाही प्रत्युत्तर नव्हतं. स्कोरबोर्ड जैसे ते आपण बघतोय 32 वरती आहे. अजून सामना जिंकायला 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ती म्हणजेच 9 चेंडू आणि 30 धावेची गरज. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. यावेळेला कार्पेटने चेंडू पाठवला आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय स्क्वेअर लेग वरून मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. तोपर्यंत एक धाव अजून मिळेल. एका धावेने 33 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकायला अजून सुद्धा 29 धावेची आवश्यकता आणि या षटकातून 2 चेंडू म्हणजे एकूण 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं होतं आपण की 8 चेंडू आणि सामना जिंकायला 29 धावेची गरज होती. यावेळेला आडव्या बॅटने केलाय सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. वेलकम फॉर 6. बीच बॉईज अलिबाग या ठिकाणी पाठलाग अत्यंत चांगल्या पद्धतीने करतोय. मी म्हटल्याप्रमाणे 3 तरी षटकार आले पाहिजे आणि या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत आणि 1 डॉट
आणि एक एकेरी धाव, म्हणजेच अजूनपर्यंत 19 धावा कुठल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि ज्या सरासरीने वाटचाल करायची होती ती सरासरी या ठिकाणी आता मात्र गाठलेली आहे. त्यामुळे थोडंसं प्रेशर हे शिवशक्ती लोणाऱ्याच्या गोलंदाजावरती येतोय. जो फलंदाज षटकार खेळतोय तो फलंदाज आहे तुषार वर्तक, अफलातून बॅटिंग करतोय. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र या वेळेला थोडंसं सबमरीन टाकला होता, खाली ठेवला होता आणि आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही आहे. शेवटचा चेंडू निर्धाव आल्यानंतर जे प्रेशर आहे ते थोडंसं का कमी झालेलं आपण बघतोय. आता एकूण धावांचा विचार केला तर धावफलकावरती 39 धावा लागल्यात. सामना जिंकायला अजून सुद्धा 23 धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 23 धावा. सामना अजून बरोबरीत आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नगर अध्यक्ष चषक. सन्मान्य प्रशांत जी नाईक यांच्या माध्यमातून अर्थात चेंट्रे बॉईज यांच्या वतीने आयोजित ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा. बघा 6 चेंडू आणि सामना जिंकायला 23 धावेची आवश्यकता आहे. कुठेतरी सामना निसटलाय असं कुठेतरी चित्र वाटत होतं आणि अशा वेळेस लाल्या आणि त्याच्या साथीला जो तुषार आहे त्यांच्या या बॅटिंगने, त्यांच्या या पार्टनरशिपने पुन्हा एकदा सामना खेचून आणलाय. जेथे 6 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता आणि अशा वेळेस एक अनुभवी गोलंदाज जो मंदार म्हात्रे, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने डावखुरा म्हणून एक जबरदस्त कामगिरी केली आणि संपूर्ण रायगडभर ज्या खेळाडूचं नाव आणि त्या संघाचं नाव संपूर्ण रायगडला समजलं तो म्हणजे मंदार म्हात्रे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेला वाईट यॉर्कर टाकला होता, अक्षरशः वाईट यॉर्कर, वाईट लाईनच्या आतून चेंडू गेलाय वेगाने, सरळ गोलीच्या रफ्तारने. डॉट चेंडू आलाय. सुरुवात बघा अप्रतिम केले, वेगाने टाकलेला हा चेंडू लाल्या समोरती. दुसरा चेंडू यावरती पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची जी रनिंग चालू होती त्यामध्ये मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ओव्हर द रोप, दणदणीत खणखणीत चौकार. वेलकम फॉर लाल्या. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकेल आणि ती 43 वरती पोहोचलेली आपण बघतोय. सामना जिंकायला अजून सुद्धा 19 धावेची आवश्यकता. 3 षटकार आणि 1 एकेरी धाव. 4 चेंडू 19 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. मंदारचा तिसरा चेंडू. यावेळेला फलंदाजाला बीट केलाय. फलंदाज लाल्या मात्र या ठिकाणी जाग्यावरती राहिलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावा. सामना पूर्णपणे झुकलाय यावेळेला शिवशक्ती लोणारे संघाकडे. यावेळेला मंदार म्हात्रेची हे शेवटचं षटक अगदी जबरदस्त येतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय. काऊ कॉर्नर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय, एकेरी धाव मिळेल. मात्र संपूर्णपणे हा मॅच मात्र आता शिवशक्ती लोणाऱ्याच्या बाजूला आहे. तर मी मागील सामन्याचा विजेता जागृती थल संघाच्या कॅप्टनला विनंती करेन आपण वरती यायचं आहे, व्यासपीठावरती नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. शेवटचा औपचारिक चेंडू शिल्लक असणार आहे. अत्यंत जबरदस्त आणि किफायतीदार विजयी षटक या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. अर्थात अप्रतिम सामना शिवशक्ती लोणारे संघाने जिंकलेला आहे. जागृती स्थलच्या कॅप्टनला सुशांत कांबळेला विनंती करेन आपण वरती यायचं आहे, नाणेफेक लगेच करून घ्यायचं आहे, कुठेही विलंब होणार नाही आहे याची काळजी आपण घेऊया. आणि त्यासाठी मी आमंत्रित करतोय सुशांत कांबळे, आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं.